हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी दिनेश बच्चाव सर, तुमचा मॅथ्स टीचर. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत अरिथमेटिक प्रोग्रेशन, म्हणजे ज्याला मराठीत म्हणता अंकगणितीय श्रेणी. काय म्हणता? अंकगणितीय श्रेणी. आता मित्रांनो, जर चॅप्टर जर नीट बघितलं तर बोर्ड परीक्षेच्या म्हणजे जो बोर्डाचे गुणांक नसतं त्याच्यानुसार हा चॅप्टर 8 गुणांसाठी विचारला जातो. किती? 8 गुणांसाठी. आता जर नीट विचार केला 8 गुण, मग याच्यामध्ये कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युटिव्ह होतील? तर छोटे प्रश्न असू शकतात किंवा मोठे प्रश्न पण त्याच्यामध्ये असू शकतात. तर आता सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे अरिथमेटिक म्हणजे काय? अरिथमेटिक मित्रांनो, आपण 2चा पाढा बघितला आहे. 2, 4, 6, 8, बरोबर आहे. सपोज मी लास्टला 20 पर्यंत लिहिला. ठीक आहे. आता अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये पहिला टॉपिक जो महत्त्वाचा असतो तो म्हणजे टर्म्स इन सिक्वेन्स. टर्म्स इन सिक्वेन्स. टर्म्स इन सिक्वेन्स. आता बघा, सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट याच्यामध्ये काय? सिक्वेन्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. सिक्वेन्स ज्याला मराठीत आपण काय म्हणतो? क्रमिका. एखादा पाढा घेतला तर 2 नंतर 4 येतो, 4 नंतर 6, 6 नंतर 8, म्हणजे कंटिन्युअसली काहीतरी इन्क्रीमेंट होते त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तर मित्रांनो, याला काय म्हणतात? जे 1 नंबर त्याला म्हणतात T1, म्हणजेच त्याला ए म्हणतात. काय म्हणतात? T1 म्हणजेच ए म्हणतात. दुसऱ्या टर्मला काय म्हणतात? T2 म्हणजे टर्म सेकंड. सेम वे याला काय म्हणतात? T3 अप टू हे वाढत येतात. आपण काय पुढे लास्टला काय? Tn. म्हणजेच आता अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय असतं की एक अरेंजमेंट असते अंकांची, की त्याच्यामध्ये स्पेसिफिक फिक्स कॉन्स्टंट असा काय असतो? डिफरन्स असतो. तर विचार करायचा दोघांमधला डिफरन्स किती आहे? 2चा. 6 आणि 4 मधला डिफरन्स किती आहे? 2चा. सेम वे इकडे 6 आणि 8 मधला डिफरन्स किती? 2चा. म्हणजे अंकगणितीय श्रेणी म्हणजे एकच लक्षात ठेवायचं की ज्या सिक्वेन्स मध्ये किंवा ज्या क्रमिकेमध्ये फक्त कॉन्स्टंट असा डिफरन्स असतो त्याला काय म्हणतात? अंकगणितीय श्रेणी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन. कोणती पण एखादी मी सपोज सिक्वेन्स घेतली 3, 6, 9, 12 अप टू n टर्म्स. यांच्यात दोघांचा डिफरन्स किती आहे? 3चा आहे. प्रत्येकाचा डिफरन्स जर चेक केला तर काय आला? तो 3चा. म्हणजे याचा अर्थ लक्षात काय ठेवायचं? ज्या अंकगणितीय श्रेणी मधल्या क्रमिकेमध्ये सारखाच फरक असतो 2 क्रमागत पादांमधले. बघा, हे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे ना, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर यांच्यातला फरक कितीचा येतो? 3चा. म्हणजेच ती झाली काय तुमची अंकगणितीय श्रेणी होते. मग आता मित्रांनो, आपण काही एक्झाम्पल बघूयात की जे अंकगणितीय श्रेणी येतात की नाही आपण चेक करूयात. ठीक आहे. स्वतः माझ्याकडे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण चेक करूयात. तुम्हाला बोर्ड परीक्षेला 1 गुणांना प्रश्न विचारला जातो. सोबत प्रश्न विचारला, दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहेत का नाही ओळखा. सपोज 1 मार्कांना प्रश्न विचार. किती? 1 मार्कांना. काय करतो मित्रांनो? सोपं एकदम. मी आता 3, 3, 3 एक पूर्ण सिक्वेन्स घेतली. म्हणजेच मला एवढं माहिती सारखं T1 बरोबर ए 3 दिलेलं आहे. T2 बरोबर मला काय दिलाय? 3 दिलाय. T3 बरोबर काय दिलाय? 3 दिलेला आहे. म्हणजेच लक्षात ठेवायचं याच्यातला महत्वाचा असतो तो म्हणजे डिफरन्स. काय महत्वाचा असतो? डिफरन्स महत्वाचा असतो. म्हणजेच T2 मायनस T1 म्हणजे 3 वजा 3 किती उत्तर आलं मित्रांनो? 0. किती आलं? 0. आता पुढचं मी याला सपोज D1 म्हणतो. D1 म्हणजे काय? डिफरन्स, त्यांच्यातला असणारा फरक. आता T2 घेतो. T3 मायनस T2 2 नंबरचा डिफरन्स कसा घ्यायचा? T3 मायनस T2 म्हणजेच काय येतो? सर माझ्याकडे T3 मला माहिती आहे किती? 3. T2 किती माझ्याकडे? 2. म्हणजे उत्तर किती आलं? 0. म्हणजे दिलेल्या सिक्वेन्स मध्ये दोन्ही यांचा डिफरन्स किती दिला तुम्हाला? 0 दिला. किती दिला तुम्हाला डिफरन्स? 0 दिला. देअरफॉर हिअर D1 इज इक्वल टू D2 इज इक्वल टू विच इज नथिंग बट द D. म्हणजे हा काय तुमचा आलेला डिफरन्स. म्हणजे याच्यात अर्थ देअरफॉर
गिवन सिक्वेन्स आर इन एपी, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये दिलेली सिक्वेन्स आहे आपल्याला लक्षात येतं. बरोबर आहे. सो दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्मॅट ऑफ द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आपण काही अदर एक्झाम्पल घेऊयात, चेक करूया की ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहेत का नाही. ठीक आहे. सो आता मी अजून एक एक्झाम्पल घेतो. एक सिक्वेन्स घेतो मी, 1 5 9 13. ठीक आहे. सोबत दुसरा प्रश्न घेतला आपण. तुम्हाला प्रश्न विचारला एक पार्टला बोर्ड परीक्षेसाठी की दिलेली सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहेत का नाही ओळखा. सिंपल वे काय करायचं, सर्वप्रथम हे T1 इज इक्वल टू 1, 2 नंबरला काय दिलं तुम्हाला T2 इज इक्वल टू 5, T3 इज इक्वल टू किती दिला मित्रांनो, T3 9 दिला. किती दिलाय 9. T4 किती दिला तुम्हाला 13. बरोबर आहे. T3 किती दिला तुम्हाला 13 दिलाय. मग आता सर्वात सोपी मेथड काय वापरायची, दोन क्रमागत पदांमधला, क्रमागत म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह एका मागे एक येणार संख्या, यांच्यातला डिफरन्स सेम आहेत का नाही तो शोधायचा. जर असेल तर ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. सो आता काय करायचं बघा, D बरोबर काय करायचं, दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं. म्हणजे सेकंड टर्म मधून काय करायचं, फर्स्ट टर्म सबट्रॅक्ट करायचं. काय होईल मित्रांनो, 9 मायनस काय सेकंड टर्म 5 मायनस 1, व्हॉट इज व्हॅल्यू 4. किती उत्तर आलं तुमचं, 4 उत्तर आलं. सर पहिलं तर आलं, दुसरं बघूयात आपण, चेक करू. D बरोबर T3 मायनस T2, म्हणजे आता 3 मधून 2 नंबरची वजा करायची. म्हणजे आपल्याकडे पद्धत असते का, मोठ्यामधून छोटी वजा करतो सेम आहे. यांचा काय डिफरन्स फाइंड आउट करू. काय होईल आता बघा, 9 मायनस 5 इज इक्वल टू 4. सर अजून एखादी चेक करू बघू उत्तर येते की नाही करेक्ट. D इज इक्वल टू T4 मायनस T3 किती होईल मग 13 मायनस 9 इज इक्वल टू 4. पण याला पण एक लिमिट आहे ना, कधीपर्यंत डिफरन्स काढत चालायचा. तर मॅक्स टू मॅक्स बोर्ड परीक्षेत आम्ही ज्यावेळेस पेपर चेक करू त्यावेळेस लक्षात ठेवायचं, पेपर चेक करत असताना किमान अपेक्षित असतं जर पेपर चेक कर का त्याला किमान 2 डिफरन्स घेतले पाहिजे, किमान 2. म्हणजे याच्यावरनं आमचा दोन्ही डिफरन्स कसे आले, 4 सेम आहेत. याचा अर्थ काय झालं, देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज एन एपी, गिवन सिक्वेन्स इज एन एपी. परत एकदा एक्सप्लेन करतो मी. मला एक सिक्वेन्स दिली आहे 1 5 9 13 अप टू इन्फिनिटी पर्यंत. म्हणजेच T1 ची किंमत माझ्याकडे 1 आहे, T2 ची किंमत 5 आहे, T3 ची 9 आहे, T4 ची 13 आहे, अप टू n नंबर. बरोबर आहे. आता T1 D काढला मी, T2 मायनस T1 घेतला, म्हणजे 5 वजा 1 बरोबर 4 उत्तर आलं. सेम आहे D दुसरा काढला, त्याचं उत्तर काय मग T3 मायनस T2, म्हणजेच 9 मायनस 5 इज इक्वल टू उत्तर किती आलं 4 आलं. म्हणजे दोन्ही यांचा डिफरन्स कसा आला मित्रांनो, सेम आला. म्हणून दिलेली सिक्वेन्स तुमची काय आली, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे असं आपल्याला प्रूव्ह होतं. आता पुढचं एखादा घेऊ अजून एक्झाम्पल. सर हे झालं पॉझिटिव्ह साठीचं, एखादा निगेटिव्ह साठीचं आपण ट्राय करून बघूयात की अरिथमॅटिक प्रोग्रेशन येतात का नाही. ठीक आहे. सो निगेटिव्ह साठीचं एक्झाम्पल बघूया आपण. सोबत मी -2 -6 -10 -14 अप टू n टर्म्स. सो दिस इज एक्झाम्पल नंबर 3. बरोबर आहे. एक्झाम्पल नंबर 3. आता नीट ऑब्झर्व केलं तर पहिल्या टर्मला आपण काय म्हणतो T1 म्हणतो. बरोबर आहे. दुसऱ्या टर्मला आपण काय म्हणतो T2 म्हणतो. जी तिसरी टर्म आहे माझ्याकडे त्याला आपण काय म्हणतो T4, T3, दिस इज T4. ओके. आता आपल्याला पहिला फाइंड आउट करायचा आहे. पहिलं काय फाइंड आउट करायचं, D1. पहिला D1 काय येईल मित्रांनो, T2 मायनस T1. बरोबर. पहिला डिफरन्स D1 काय झाला, -6 मायनस T1 किती आपल्याकडे -2. T1 किती मित्रांनो आपल्याकडे -2. म्हणजेच काय झालं मित्रांनो,
-6 मायनस मायनस काय झाला प्लस, पुढचा 2 जसाच्या तसा. मग सोपं आहे, -6 अधिक 2 किती उत्तर येतं मित्रांनो? -4. किती उत्तर आलं तुमचं? -4. आता दुसरा डिफरन्स मी काढून बघतो. D2 काय फॉर्म्युला आहे D2 चा? T3 - T2 इज इक्वल काय होईल आता? T3 सर माझ्याकडे -10 आहे, बरोबर आहे, वजा T2 किती आहे? -6 इज इक्वल टू काय होईल? -10 वजा वजा काय झालं? अधिक, आणि हे किती झाले? 6. आता सोपं आहे, -10 अधिक 6 कसं करायचं? दोघांमधला फरक किती आहे सर? 4चा आहे, आणि चिन्ह मोठ्या संख्येत जायचं. मोठा कोणता आहे सर? 10 आहे, म्हणून 10चं चिन्ह वजा. म्हणजे मित्रांनो आपल्या लक्षात येईल की पहिला डिफरन्स आणि दुसरा डिफरन्स हे D1 इज इक्वल टू D2 इज इक्वल टू D, आणि विच इज नथिंग बट द -4. म्हणजे सर्व सिक्वेन्स मधला फरक किती आहे? 4 वजा 4चा आहे. त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो? पूर्ण दिलेली सिक्वेन्स तुमची काय आली? सेम आली. देअरफॉर काय होईल पुढे मित्रांनो? गिवन सिक्वेन्स इज अँड AP. आलं लक्षात मित्रांनो? दिलेले सिक्वेन्स AP आहेत का नाही ओळखायचं कसं? सो दिस इज अ सिंपल मेथड फॉर फाइंडिंग द गिवन सिक्वेन्सेस आर AP और नॉट. एक मार्काला हमखास प्रश्न बोर्ड परीक्षेला येणार म्हणजे येणार, दरवर्षी येतो मित्रांनो. सोपी मेथड आहे, फक्त डिफरन्स फाइंड आउट करायचा. T1 T2 जो दिलेला आहे त्याचा डिफरन्स फाइंड आउट करायचा असो. सो दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म. मी आता काय करतो, तुमच्या एक्झरसाइज मधला 3.1 त्याच्यातले काही प्रश्न घेतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. सो आता मग बघूयात एखादा एक्झरसाइज मधला प्रश्न. सो आपण एक्झरसाइज मधला प्रश्न बघू. सपोज 3.1 एक्झरसाइज मधला पहिला प्रश्न घेतला मी. 2 4 6 8 तो इतक्यात आपण जस्ट सॉल्व्ह केला. आपण दुसरा प्रश्न घेऊ. 2 5 भागिले 2 5 भागिले 2 3 7 भागिले 3 अप टू n. आता प्रश्न असा विचारला तुम्हाला, दिलेली सिक्वेन्स AP आहेत का नाही तुम्हाला चेक करायचं आहे, बरोबर आहे. मग सोपं आहे, याला काय आणायचं? T1, याला काय आणायचं? T2, याला T3, दिस इज T4. तुमच्या 3.1 एक्झरसाइज मधला प्रश्न क्रमांक पहिल्यातील दुसरा प्रश्न आपण बघतो. ठीक आहे. आता रेग्युलर जी आपल्याला मेथड दिलेली आहे तीच मेथड सॉल्व्ह करायची. काय करायचं? सर्व स्टार्टिंगला D1 फाइंड आउट करायचं. काय करायचं? D1. सर D1चा फॉर्म्युला मला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? T2 - T1. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ T2? दिस इज 5/2 मायनस T1 किती आहे? 2. आता दोन्ही अपूर्णांक आहे, यांची वजाबाकी कशी करायची? मी खाली एक ऍडजस्ट केला, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, सिम्पलेस्ट आहे. काय मित्रांनो? 5 1 5 वजा 2 2 4 भागिले 2, बरोबर आहे. खाली दोघांचा गुणाकार किती आला? 2. म्हणजेच काय? 5 वजा 4 उत्तर किती आलं? 1/2. सो दिस इज द फर्स्ट डिफरन्स. किती डिफरन्स आहे मित्रांनो? हाफचा, बरोबर. दिस इज फर्स्ट कंडिशन. आता पुढच्या कंडिशनला मी ट्राय करतो. D2 काय आहे मित्रांनो? D2 ला T3 - T2, T3 - T2 म्हणजेच काय आता बघा, T3 किती आहे? 3 आहे, मायनस T2 किती आपल्याकडे? 5/2. 5/2 काय होईल? आता मी ऍडजस्ट करतो, खाली एक ऍडजस्ट केला, परत क्रॉस मल्टिप्लाय घ्यायचं आपल्याला, बरोबर आहे. 3 2 6 वजा 5 1 5 भागिले 2 1 2, म्हणजे उत्तर किती झालं? 2. 6 वजा 5 सर मला माहिती उत्तर येतं 1 भागिले 2 जसाच्या तसा. म्हणजे माझा सेकंड डिफरन्स पण किती आला? 1/2. म्हणजे दिलेल्या सिक्वेन्स मध्ये T1 इज इक्वल टू D2 विच इज नथिंग बट द 1/2. म्हणजे मागच्या लेक्चर मध्ये आता सांगितल्या पद्धतीने काय होईल की ज्या सिक्वेन्स मधला 2 क्रमागत पदांचा डिफरन्स सेम असेल, किती संख्या काय म्हणजे ती सिक्वेन्स काय असते? अरिथमॅटिक प्रोग्रेशन असते. म्हणून
Therefore given sequence are in arithmetic progression. अलग लक्षात, दिलेली सिक्वेन्स काय तुम्हाला दिलेली अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. असा सिम्पलेस्ट फॉर्मॅट मध्ये आपण एक्झाम्पल बघितलं. बाकीचं आपण सेम अजून काय एक्झाम्पल दिले तुमच्या पुस्तकात ते बघू. एक एक्झाम्पल अजून दिलेलं तुम्हाला काय दिलं बघा. अशा टाइपचं पण एक वेगळं एक्झाम्पल देऊ शकता. सोबत 3 नंबरचं एक्झाम्पल घेऊ. 1 1 2 2 3 3 अप टू इन्फिनिटी. आता बघा देतेने काय दिले तुम्हाला T1 1 दिलाय, T2 पण 1 दिला सर, पण T3 काय दिला 2 दिला आपल्याला. बरोबर आहे. म्हणजेच दिस इज T1, दिस इज T2, here it is T3. हा काय दिला तुम्हाला T4 अप टू n टर्म्स. बरोबर. पहिले डिफरन्स काढूया आपण. D1 इज इक्वल टू T2 मायनस T1 म्हणजे 1 वजा 1 बरोबर उत्तर किती आलं 0. बरोबर आहे. पण D2 इज इक्वल टू काय T3 मायनस T2. बरोबर आहे. म्हणजेच काय मित्रांनो आता T3 माझ्याकडे सर 2 आहे मायनस T2 किती माझ्याकडे 1 आहे. यांच्या दोघांचा डिफरन्स किती आला 1 आला. नीट ऑब्झर्व करा. D1 ची उत्तर किती आलं 0 आणि D2 चं उत्तर किती आलं 1. म्हणजेच दिलेल्या सिक्वेन्स मध्ये D1 इज नॉट इक्वल टू D2. Therefore given sequence is not an AP. म्हणजे काय दिलेली सिक्वेन्स काय AP नाही येते. याच्यावर काय होतं प्रूव्ह होतं. सो दिस इज द सिम्पलेस्ट एक्झाम्पल फॉर्म इन युअर सिलेबस. सो आता कधी कधी असं पण देता एखादी सिक्वेन्स देता आणि विचारता की याच्या पुढच्या काही टर्म्स काढा. बरोबर. पुढच्या काही टर्म्स काढा असा प्रश्न तुम्हाला विचारतो. मग मी ह्या टाईपचं एक्झाम्पल घेतो एखादं. सपोज सिक्वेन्स दिली 5 10 15 20 पुढं डॉट डॉट डॉट. आता विचारलं दिलेल्या सिक्वेन्सच्या पुढील 3 टर्म्स काढा. किती काढायच्या 3 टर्म्स काढायच्या. म्हणजे आता बघा काय होईल मित्र. T1 दिस इज T2 दिस इज T3. बरोबर. तुम्हाला विचार काय पुढच्या टर्म काढायच्या आहे. म्हणजेच काय आता बघा. पण सर्वात अगोदर पुढची टर्म्स काढण्यासाठी आपल्याकडे महत्वाचा असतो तो म्हणजे डिफरन्स. बरोबर आहे. काय महत्वाचा असतो डिफरन्स महत्वाचा असतो. म्हणजेच काय मित्रांनो बघा D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती आहे 10 दिला आपल्याकडे. T1 किती दिलाय 5 दिलाय. म्हणजे 10 वजा 5 उत्तर किती आलं 5. हा डिफरन्स करेक्ट आहे की नाही आपण एकदा चेक करूयात. म्हणून दुसरा डिफरन्स घेऊन बघू. T3 मायनस T2 काय उत्तर आहे आपल्याकडे T3 चं 15. 15 वजा T2 चं उत्तर किती आहे 10 आहे सर. बरोबर किती आलं उत्तर 5. म्हणजे दिलेली सिक्वेन्स ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. एवढं तर सिद्ध झालं. आता आपल्याला काढायच्या 20च्या नंतरच्या पुढच्या 3 टर्म्स काढायच्या. तर सोपन साधं लक्षात ठेवायचं. सो म्हणजे T4 म्हणूया. मला पुढचा काढायचा आता T5. कसा काढायचा बघा. आता T5 काय करायचा T4 अधिक D जे चौथं पद आहे त्याच्यामध्ये काय करता फक्त डिफरन्स मिळवायचा. म्हणजे T4 बरोबर किती झालं 20 अधिक 5. बरोबर किती उत्तर आलं 25. बरोबर आहे. 20 अधिक 5 केलं तर मला उत्तर किती आलं 25 आलं. सेम वे मी पुढचं पद काढतो T6. म्हणजे काय जो T5 आलाय त्याच्यामध्ये काय करता फक्त D मिळवायचा आहे. सर आमच्याकडे T5 किती आलाय 25 आलाय आणि D ची किंमत किती आली 5. म्हणजे उत्तर किती आलं 30. किती उत्तर आलं माझ्याकडं 30 उत्तर आलं. सेम वे T7 काढतो. किती काढतो T7 काढतो. म्हणजेच काय मित्रांनो T6 प्लस D इज इक्वल टू T6 किती आहे 30 म्हणजे किती 30 अधिक D ची किंमत किती आहे 5 बरोबर 35. सो दिस इज युअर फायनल आन्सर.
म्हणजे काय केलं ना मित्रांनो, फक्त जो डिफरन्स आहे तो मिळवत गेला, म्हणजे मला पुढची सिक्वेन्स कशी तयार होईल, 5, 10, 15, 20, नंतर काय काढलं आपण 25 आला बरोबर, नंतर 25, नंतर 30 आणि 35, नंतर किती आलं उत्तर 30 आणि 35. सो दिस इज द युअर परफेक्ट सिक्वेन्स फॉर द गिवन एक्झाम्पल. काय केलं आपण, फक्त डिफरन्स मिळवत गेलो आणि सिक्वेन्स तयार होत गेली. सो दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्मॅट ऑफ द गिवन सिलेबस. बरोबर आहे. सो आता आपण आतापर्यंत काय काय बघितलं, परत एकदा रिवाइज करूयात काय काय बघितलं आपण सर्व, जेणेकरून आपल्या पुढच्या टॉपिकला जातील. सर्वात पहिल्यांदा बघितलं आपण ती म्हणजे काय, अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय. अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय असतं की दोन क्रमागत पदांमधला फरक सारखाच असेल त्या पूर्ण क्रमिकेला काय म्हणतात, अंकगणित श्रेणी असं म्हणतात. हा पहिला प्रकार बघितला. नंतर 5, 10, 15 असे एखादी सिक्वेन्स जर घेतली, याच्यात याला काय म्हणतात, पहिले जे असतं त्याला काय म्हणतात T1 म्हणतात. मग त्या T1 आपण ए सुद्धा म्हणतो. काय T1 ला आपण काय म्हणतो, ए पण म्हणतो. नंतर काय घेतलं आपण T2 बरोबर आहे. त्यानंतर काय घेतलं आपण T3 घेतलं. मध्ये T1, T2, T3 काय असतो हे बघितलं. नंतर काय बघितलं आपण डिफरन्स. डिफरन्स कसा काढतो, दोन पदांमधला फरक त्याला काय म्हणतात डिफरन्स म्हणतात. म्हणजेच 10 वजा 5 जर केलं तर मला 5 चा डिफरन्स भेटतो. हे एक पद भेटलं. म्हणजे याच्यामध्ये काय काय ऑब्झर्व झालं, T1, T2 ह्या काय टर्म्स इन सिक्वेन्स 1, 2, 3, 4 हे बघितलं. नंतर फरक काय असतो हे बघितलं. बरोबर. आता आपला टॉपिक चालू होता, जर काही सिक्वेन्स दिले